आजकाल तुम्ही रील्स तर सर्वजण स्क्रोल करतात आणि या स्क्रोलिंग मध्ये तुम्ही एक शब्द नक्की ऐकला असेल, तो म्हणजे मोटर युनिट रिक्रुटमेंट. आता हे ना असा शब्द आहे जे जास्त कोणाला समजत नाही, जे फिटनेस बॅकग्राऊंड मधले नाही आहेत त्यांना तर अजिबात समजत नाही. आज आपण त्या वर्ड बद्दल समजून घेऊया. बघा, मोटर युनिट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ना खूप सारे मसल्स आहेत आणि त्या मसल्स मध्ये खूप सारे मसल फायबर्स सुद्धा आहेत. आता समजून घेऊया आपण असं. हे बघा, हे तुमचे मसल फायबर झाले, हे 4 बोटं म्हणजे तुमचे मसल फायबर्स. हे कनेक्टेड आहेत तुमच्या एका न्यूरॉन सोबत. हा न्यूरॉन जेव्हा सिग्नल देतो ना, तेव्हा हे मसल्स फायबर कनेक्ट होतात आणि तुम्हाला पॉवर मिळते, तुमच्या मसलला पॉवर मिळते. आता ही जी प्रोसेस आहे पूर्ण, हे न्यूरॉननी सिग्नल दिल्यानंतर हे मसल फायबर्स जेव्हा कनेक्ट होतात, याला म्हणतात मोटर युनिट आणि या टोटल प्रोसेसला म्हणतात मोटर युनिट रिक्रुटमेंट. आता यामध्ये काय होतं ना, जेव्हा तुम्ही खूप लो लेवलचं वेट उचलता, लाईक 5 केजीचा डंबेल, 6 केजीचा डंबेल जर तुम्ही उचलला, तर त्यामध्ये तुमचे सर्व मसल फायबर्स ऍक्टिव्हेट होत नाही, म्हणून त्याला म्हणतात लो लेवल ऑफ मोटर युनिट रिक्रुटमेंट. आणि जेव्हा तुम्ही खूप हेवी वेट डंबेल उचलता किंवा वेट ट्रेनिंग करता, त्यावेळेला मोटर युनिट रिक्रुटमेंट तुमची वाढलेली असते, कारण तिथे सर्व तुमचे मसल फायबर्स एंगेज झालेले असतात. म्हणून म्हणतात की हायपरट्रॉफीसाठी तुम्हाला जास्त वेट उचलण्याची गरज आहे किंवा हेवी वेट उचलण्याची गरज आहे, तेव्हा तुमचे मसल फायबर्स जास्त ट्रेन होतात.